सर्वोच्च न्यायालयात आज निवडणूक आयुक्त कायद्याला स्थगिती देण्याच्या याचिकेवर सुनावणी झाली आहे। सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी 15 मार्च रोजी भारताच्या सरन्यायाधीशांना निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या निवड समितीमधून काढून टाकणाऱ्या नवीन कायद्याला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी पुढे ढकलली आहे। निवडणूक आयुक्त नियुक्ती कायदा 2023 विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 21 मार्च रोजी सुनावणी होणार आहे। निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी सरन्यायाधीशांना पॅनलमधून काढून टाकण्याच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेत सरन्यायाधीशांना पुन्हा पॅनलमध्ये समाविष्ट करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। न्यायमूर्ती संजीव खन्ना, दीपंकर दत्ता आणि ऑगस्टिन जॉन मसिह यांच्या खंडपीठासमोर काँग्रेस नेत्या जया ठाकूर, असोसिएशन फॉर डेमोक्रेसी रिफॉर्म्स आणि इतरांनी मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायद्यातील विविध तरतुदींच्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या रीट याचिकेवर सुनावणी केली आहे। याचिकाकर्त्यांपैकी एकाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील विकास सिंग यांनी अनुप बर्नरवाल यांच्या निकालाकडे लक्ष वेधले। ते म्हणाले, जेव्हा या कोर्टाने निर्णय दिला असेल तेव्हा तो रद्द करता येणार नाही। यावर न्यायमूर्ती खन्ना म्हणालेत, हे प्रकरण दोनदा समोर आले। दोन्ही वेळा हे निदर्शनास आणून देण्यात आले की आम्ही सामान्यतः कोणत्याही अंतरिम आदेशावरील कोणत्याही कायद्याला स्थगिती देत नाही। भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंधू यांची गुरुवारी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यामुळे ही सुनावणी महत्त्वाची ठरतीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने त्यांची निवड केली आहे। अनुप चंद्र पांडे यांच्या नियुक्तीनंतर आणि अरुण गोयल यांनी 14 फेब्रुवारी रोजी अचानक राजीनामा दिल्यानंतर ही 2 पदे रिक्त झाली होती। नवीन कायद्यानुसार निवड समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात आणि तिचे सदस्य विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेले केंद्रीय मंत्री असतात। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।